होय आम्हाला पण घ्यायचं जरा. हे आपले महाराष्ट्राचे भाऊ भेटले आपल्याला. फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर नमस्कार, राम राम मंडळी. आज आपला गोव्यातला दुसरा दिवस. रेडी झालोय आता आणि निघालोय आता गोवा एक्सप्लोर करायला. आता दिवसभरात आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहोत ना, तुम्हाला सगळं दाखवतो. चलो. नाही ना, गोव्यामध्ये आल्यानंतर अशा छोट्या छोट्या हॉटेलला नाश्ता जेवण वगैरे करा, म्हणजे तुमची लूट मार कमी होईल. असे छोटे छोटे हॉटेल दिसतात ना, इथं जेवण करतात. तुम्हाला इथं महाराष्ट्राचं फूड पण भेटत आणि अजून काही खायचं असेल ते पण भेटत. तर आता आपला नाश्ता वगैरे एकदम पोटभर झाला होता आणि ही गोव्याची खरी सुंदरता बघत आपण चाललो होतो अगवाडा फोर्टला. आणि किल्ला म्हटलं तर दादांचं खरं प्रेम. आणि खरंच मला ऐतिहासिक वास्तू बघायला खूप आवडतात. खूप एक्साइटमेंट असते, खूप त्याच्याबद्दल क्युरियोसिटीज असतात. तर खूप सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणातून आपण अगवाडा फोर्टला पोहोचलो होतो. मग गाडी वगैरे पार्क केल्यानंतर इथे आपल्याला जायला 25 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. आणि ह्या ज्या मोहतरमा दिसत आहेत ना, यांनी तिकीट तर काढलं होतं पण त्यांना काही किल्ल्यावर जायचं नव्हतं. मग त्यांचं तिकीट वायाला नको जायला म्हणून आम्ही त्यांचं तिकीट घेतलं, त्यांना पे केले आणि निघालो किल्ला बघायला. तर चला आता या फोर्ट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा किल्ला 16व्या ते 17व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी इंग्रज, डच, मराठे यांच्यापासून संरक्षणासाठी हा किल्ला बांधला होता. आणि अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य काय तर पोर्तुगीज काय करायचे, या किल्ल्यावरती ताजा आणि फ्रेश पाण्याचा साठा करायचे आणि आपल्या पोर्तुगीज जहाजांना ते पुरवायचे. आणि हा, तुम्ही आमिर खानचा दिल चाहता है मूवी बघितलाय का, तर त्या गाण्याचा शूट पण इथंच झालाय. खूप सुंदर असा किल्ला. इथून आपल्याला समुद्राच्या लाटा पण खूप सुंदर बघायला भेटतात. आणि इथला जो वारा आहे ना, दिल चाहत्यासारखा आपलं मन एकदम लहरून टाकतो. जर तुम्ही गोव्याला आलात तर अगवाडा फोर्टला नक्की भेट द्या. तुम्हाला खूप खूप भारी नजारा बघायला भेटेल. सो बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये.